नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारत सरकारनं 2026 मध्ये आधार कार्ड प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन नियमावली लागू केली. या बदलांचा मुख्य उद्देश वाढती फसवणूक रोखणं आणि सर्वसामान्य नागरिकांना आधारशी संबंधित सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणं हा आहे. आता प्रत्येक आधार धारकासाठी या नियमांचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं असून यामुळे राष्ट्रीय ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल. UIDAIनं डेटा सुरक्षा आणि पडताळणीसाठी प्रक्रियेमध्ये केलेले हे बदल डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जाते. आधार कार्ड आता केवळ एक कागद नसून बँकिंग सर्व सरकारी योजनांपर्यंत अनिवार्य झालेला एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. परंतु नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता ओळख पटवण्यासाठी दुहेरी पडताळणीची पद्धत म्हणजेच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरलं जाईल. यामध्ये बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा आयरिश स्कॅनसोबत मोबाईलवरती येणारा OTP देखील आवश्यक राहील. या प्रगत सुरक्षा प्रणालीमुळे दुसऱ्याच्या आधारचा गैरवापर करणं आता जवळपास अशक्य होणार आहे. केवळ मूळ आधारधारकच त्याच्या ओळखीचा वापर करून सेवांचा लाभ घेऊ शकेल, ज्यामुळे वैयक्तिक माहितीची चोरी थांबणार आहे. माहिती अपडेट करण्याच्या नियमांमध्ये देखील सरकारनं आता मोठे आणि महत्त्वाचे बदल केलेत. नाव, जन्मतारीख आणि पत्ता यांच्यासारख्या महत्त्वाच्या नोंदी आता आयुष्यभरामध्ये मर्यादित वेळेतच बदलावे लागतील, जेणेकरून कोणतीही आपली ओळख लपवण्यासाठी वारंवार बदल करू शकणार नाही. पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करता येईल, परंतु बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्यासाठी अधिकृत आधार केंद्रावरती जाणंच बंधनकारक राहील. माहिती अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी देखील आता जास्त कडक करण्यात आली असून केवळ अधिकृत सरकारी पुराव्यांचीच दखल घेतली जाणार आहे. ज्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आधारमधील माहिती अपडेट केलेली नाही, त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. आपला सध्याचा मोबाईल नंबर, कायमस्वरूपी पत्ता आणि फोटो वेळोवेळी अपडेट करणं आवश्यक आहे, कारण जुन्या माहितीमुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. विशेषतः OTP मिळवण्यासाठी चालू मोबाईल नंबर लिंक असणं ही प्राथमिक गरज बनली आहे. सरकारनं नागरिकांना आवाहन केलंय की त्यांनी आपल्या आधारची पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही सेवा खंडित होणार नाहीत. डेटा सुरक्षेबाबत निर्माण होणाऱ्या शंका दूर करण्यासाठी सरकारनं आधुनिक एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर केलाय. आधारचा डेटाबेस आता आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकनानुसार सुरक्षित करण्यात आला असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला तो ॲक्सेस करणं आता शक्य नाही. नागरिकांनी देखील स्वतःची सतर्कता बाळगणं आता गरजेचं आहे. आपला आधार नंबर आणि OTP कुठल्याही ओळखीच्या व्यक्तीला किंवा अनोळखी व्यक्तीला देखील किंवा संशयास्पद फोन कॉलवरती सांगू नये. UIDAI कधीच अशा प्रकारची वैयक्तिक माहिती मागत नाही, त्यामुळे फसवणुकीपासून वाचण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. या नवीन नियमांमुळे सरकारी अनुदानं, पेन्शन आणि रेशन यांच्यासारख्या योजनांमध्ये मोठी पारदर्शकता येणार आहे. कडक पडताळणीमुळे बोगस लाभार्थ्यांची नावं कमी होतील आणि गरजू व्यक्तींना त्यांचा हक्क थेट बँक खात्यांमध्ये मिळेल. यामुळे भ्रष्टाचाराला मोठा आळा बसेल आणि सरकारी तिजोरीतील पैशांचा योग्य विनिमय सुनिश्चित होईल. विशेषतः ग्रामीण भागातील आणि गरीब लोकांसाठी ही पारदर्शक व्यवस्था अत्यंत फायदेशीर ठरेल, कारण त्यांच्या वाट्याला लाभ मध्यस्थांशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं सुरक्षित होईल. आधार प्रणालीला अधिक सक्षम बनवणं हे केवळ सरकारचंच नाही, तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपल्या आधारशी संबंधित कुठलीही तक्रार किंवा शंका असल्यास अधिकृत हेल्पलाईन किंवा तक्रार पोर्टलची मदत घ्या. कोणत्याही खाजगी एजंटच्या भूलथापांना बळी न पडता केवळ मान्यताप्राप्त आधार केंद्रांवरतीच आपली माहिती अपडेट करा. 2026ची ही नवीन नियमावली देशाच्या डिजिटल भविष्याला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी आहे, ज्याचा लाभ प्रत्येक भारतीयाला दीर्घकाळ मिळत राहील. तर मग मित्रांनो, आता अशा पद्धतीनं यापुढे आधार कार्ड हे बंधनकारक नसणार आहे, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.